काही युवकांच्या जागरूकतेमुळे चोरी गेलेली गाय आरोपीसह रंगेहात पकडल्याची घटना हिवरखेड येथे घडली आहे। तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली। अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील गोलाई येथे राहणारे 60 वर्षीय रामलाल धुर्वे यांची गाय चोरीला गेली ती काही युवकांच्या जागरूकतेमुळे रंगेहात पकडली आहे। धुर्वे यांच्या मालकीचे 16 गायी व बछडे आहेत। त्यांच्या गावाकडे टायगर प्रकल्प असल्याने व गुरढोरांच्या चारा पाण्याची सोय नसल्याने मागील 2 महिन्यांपासून त्यांच्याजवळील गाय बछडे घेऊन चिचारी शेत शिवारात चारण्याकरता घेऊन आलेले आहेत। 12 मार्चला सकाळी त्यांची गुरे पाणी पाजण्यास घेऊन जात असताना त्यापैकी एक 4 वर्षे वयाची 5 महिन्यांची गाभण असलेली गाय जिची किंमत अंदाजे 10,000 रुपये आहे ती दिसली नाही। ती गाय निघून गेली असावी म्हणून ते गुरांना पाणी पाजल्यानंतर शोध घेण्यासाठी गेले तेव्हा हिवरखेड येथील आकोट रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाय चोरून लपून घेत जात असताना पाहिली अशी माहिती त्यांना मिळाली। त्यांनी त्या दिशेने शोध घेतला असता चिचारीकडून हिवरखेडला येत असताना नाल्यामध्ये जिनिंग फॅक्टरीजवळ त्यांची गाय त्यांना दिसली व तिच्या गळ्यातील दोर एका इसमाच्या हातात होता। हिवरखेड येथील रवींद्र गावंडे व अंकेश पंचबुद्धे यांनी विचारपूस केली व त्यांनी गाय घेऊन जाणाऱ्या आरोपीला नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव रिजवानुद्दीन इस्लामुद्दीन राहणार हिवरखेड असं सांगितलं। या संदर्भात रामलाल धुर्वे यांनी हिवरखेड पोलिसांकडे तक्रार दिली आहे। हिवरखेड पोलिसांनी 379 कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।